महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता प्राण्यांची एंट्री झाली आहे। एरवी शेलक्या शब्दांमध्ये समाचार घेणाऱ्या नेत्यांनी एकमेकांना प्राण्यांची उपमा देऊन टीकेची धार आणखी वाढवली आहे। ॲनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप आणि तो आज येऊन गेला इकडे भूमिपूजन करून गेला। बसम्या रोग झालेला ॲनाकोंडा आहे आणि याचं पोट कधीच भरत नाही। हे स्वतःच अजगर आहे। उद्धवजी तुम्हाला का आयत्या बिळावरचा नागोबा म्हणायचं? महाराष्ट्राच्या राजकारणात आता प्राण्यांची एंट्री झाली आहे। एरवी शेलक्या शब्दात समाचार घेणाऱ्या नेत्यांनी एकमेकांना प्राण्यांची उपमा देऊन टीकेची धार आणखी वाढवली आहे। मुंबईत भाजप कार्यालयाच्या भूमिपूजनासाठी आलेल्या अमित शहांवर उद्धव ठाकरेंनी जहरी टीका केली। अमित शहा म्हणजे मुंबई गिळायला आलेला ॲनाकोंडा असल्याचा हल्लाबोल ठाकरेंनी केला होता। त्यांच्या या वक्तव्यावर शिंदेंनी घणाघाती टीका केली आहे। उद्धव ठाकरेच भस्म्या रोग झालेला ॲनाकोंडा असल्याचं शिंदेंनी म्हटलंय। ॲनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप आणि तो आज येऊन गेला इकडे भूमिपूजन करून गेला। त्यानं मुंबई गिळायची। बरं गिळणार ती गिळणार तुला कशी गिळून देतो बघतो। नाही तुझं पोट फाडून बाहेर आलं तर नावाचं नाही। बसम्या रोग झालेला ॲनाकोंडा आहे आणि याचं पोट कधीच भरत नाही, भरणार नाही। पण मुंबईकरांना हे कळलेलं आहे की मुंबई लुटण्याचं काम, गिळण्याचं काम, तिजोरी साफ करण्याचं काम ज्या लोकांनी केलेलं आहे, अगदी कोविडमधली खिचडी चोरण्याचं काम, डेड बॉडी बॅग मध्ये पैसे खाण्याचं काम। ठाकरेंच्या ॲनाकोंडा टीकेला उत्तर देताना बावनकुळेंनी ठाकरेंना अजगर म्हटलं। त्यावरून संजय राऊतांनी बावनकुळेंना खोचक टोलाही लगावला। उद्धव ठाकरेंनी ॲनाकोंडा म्हटलं अमित भाईंना। हे स्वतःच अजगर आहे। यांनी चुकीच्या वागण्यामुळं पक्षही त्या ठिकाणी गिळंकृत झाला, शिवसैनिकही त्या ठिकाणी गिळंकृत केले आणि या ठिकाणी हिंदुत्वही गिळंकृत केलं। आणि त्यामुळं हे जे म्हणतात ना, हे वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये म्हणतात। त्यांनाही माहीत आहे की आता राज्यामध्ये त्यांना काही वाव नाही। जेव्हा वाव होता तेव्हा मी मुख्यमंत्री, स्वतःचा मुलगा मंत्री, याच्यापेक्षा काही जास्त नाही केलाय। बावनकुळे उद्धव ठाकरेंना आजगर वैफल्यग्रस्त म्हणताय। आरशात बघा म्हणावं अजगर कोणते कळेल, आरशात बघा म्हणावं अजगर कोणते कळेल। इतकंच नाही तर अजगरासोबतच भाजपच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंना नागोबा, सरडा अशीही उपमा दिली। उद्धवजी कोणाला तरी ॲनाकोंडा म्हणत असतील तर उद्धवजी तुम्हाला का आयत्या बिळावरचा नागोबा म्हणायचं? आमच्या जीवावर मुंबई महापालिकेत सत्ता घेतलीत, आयत्या बिळावर नागोबा उद्धवजी। मग राज्यामध्ये आमच्या जीवावर, आमच्या मेहरबानीवर सत्तेत बसलात, आयत्या बिळावर नागोबा। मग तुम्ही काँग्रेसच्या मदतीला दिल्लीला कुर्निसात घालून महाराष्ट्र विकास आघाडीत जाऊन मुख्यमंत्री पद घेतलं, आयत्या बिळावर नागोबा। आणि आता कुठेतरी शिवतीर्थाकडे जात आहेत, हे सुद्धा आयत्या बिळावर नागोबा असं आम्ही म्हणायचं का? हा आमचा प्रश्नचिन्ह आहे। एकूणच ॲनाकोंडा टीकेवरून भाजप, शिवसेना विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। मात्र प्राण्यांची नावं ही एकमेकांना उपमा देण्यापुरतीच स्थिमित राहावीत, या प्राण्यांसारखी विषारी वर्तणूक या राजकारणामध्ये येऊ नये इतकंच वाटतं। झी 24 तास ब्युरो रिपोर्ट, मुंबई।